पहिल्या बॉलवरती बाउंड्रीने जयवंत मोडक पाथरज जिल्हा परिषद विभागाचा प्रीमियर लीग दुसऱ्याचा सर्वोत्तम फलंदाज बेस्ट बॅटर ऑफ दी टूर्नामेंट राहिला होता पीपीएल मध्ये जयवंत मोडक आणि त्याच्या विपक्षात येतो वैभव रसाल. दुसरा चेंडू हलक्या हाताने फक्त डिफेन्स केला समोरच्या बाजूने ड्राइव्ह केला आणि बॅक टू द बॉलर वैभवकडे चेंडू दुसऱ्या चेंडूवरती धावा आहेत त्या मात्र 4. आज स्पर्धेचा तिसरा दिवस 2 दिवस ही स्पर्धा कुठलाही गडबड किंवा गोंधळ न होता पार पडली आहे. महत्वाचा नियम आहे दोन्ही संघ याकडे लक्ष द्या. जर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जर बॅटरचा चेंडू डॉट झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू असेल पहिल्याच अटेम्प्ट मध्ये त्याने कलेक्ट केला तर तुम्हाला धाव घेता येणार नाही. ही महत्वाची सूचना. आणि स्ट्राइक रोटेट जर तुम्ही करत असाल दुसऱ्या धावेसाठी तर बॅटर क्रॉस असणं गरजेचं आहे. हे 2 नियम या स्पर्धेमध्ये. शरीरावरती चेंडू अपील आणि मैदानाच्या आतमध्ये पंचांनी बोट वर केलाय. फलंदाज इथून पहिला जयवंत मोडक बॅक टू द डगआउट. गेल्या वर्षी शेळूच्या मैदानावरती केतन धुलेने जी बॅटिंग केली होती आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. केतन धुले खरा प्रसिद्ध झाला तो शेलूच्या टूर्नामेंट मध्ये केलेल्या तडाखेबंद बॅटिंगने. आणि आता त्याच केतन धुलेवरती या खेळपट्टीवरती षटकार बाउंड्री लाईन थोडी कमी आहे आणि त्याचा फायदा घ्यावा लागणार आहे. तो मात्र बॅटिंग करणार आहे केतन धुलेला. 3 बॉल धावा 4. फटका हवेत आहे आणि पकडले कॅच. 1 मोर विकेट डाऊन. स्क्वेअर लेग मध्ये पकडलाय झेलदा फलंदाज बाद केतन. छोटी बाउंड्री लाईन आहे आणि तिथे अक्षयने ताकद लावली. पहिल्याच बॉलवरती ठोकला षटकार. थँक्यू डीजर थँक्यू. 5 चेंडू धावा झाला. दुर्वा 11 सगळ्या संघाच्या 10. अक्षय मोडकने मैदानावर उतरल्या पहिल्याच बॉलवरती वैभव रसालला ठोकलाय षटकार. शेवटचा बॉल पुन्हा एकदा प्रहार अक्षय मोडकचा बाउंड्री लाईनच्या पार. ओव्हर नंबर 1 ला केलं फिनिश. वैभव रसालने धावा दिल्यात पहिल्या ओव्हर मध्ये 14. विकेट घेतल्यात त्या मात्र 2.
14 धावा झाल्यात आणि 2 विकेट इथून बाद झाला. त्यामध्ये जयवंत मोडक आणि केतन धुले हे 2 फलंदाज बाद झाले आणि अक्षय मोडकने मैदानावरती पॉवर प्लेला जी धावसंख्या पाहिजे होती त्या धावा ठोकून काढल्यात. त्यामध्ये जवळपास 14. गौतम धुले जो 6च्या 6 चेंडू पहिल्या ओव्हरमध्ये एकही बॉल तो खेळला नाही, आता तो खेळपट्टीवरती आलाय. हे मैदान असं आहे ना की जे तुम्हाला बॅटरला आक्रमकपणा दाखवणं गरजेचं आहे. तुम्ही जितकी शांत बॅटिंग कराल ना तितकेच जास्त डॉट बॉल तुम्ही या मैदानावरती खेळत जाल. त्यामुळे सुरुवात जर तुम्ही अग्रेसिव्ह केली तर 6 चेंडूमध्ये 3-4 फटके 100% तुम्ही खेळपट्टीच्या आतमध्ये खेळू शकता. कारण गेल्या वर्षी राज भोईर, मालेगावचे राज भोईर यांनी या स्पर्धेमध्ये पोही संघ आला होता बदलापूर विभागातून. तिथे मॅन ऑफ द सिरीज खेळाडू होता त्या भावेश बुटेरेला 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकले होते ते राज भोईरने आणि 3 ओव्हरमध्ये जवळपास 79 धावा मालेगाव टीमने ठोकल्या होत्या. त्यामुळे आता काल 3 ओव्हरमध्ये बीड संघाने 62 ठोकल्यात, ती हायएस्ट टोटल 3 ओव्हरमध्ये आतापर्यंतच्या मॅचेस मधली. आणि आता दुर्वा 11 सावळे संघ पहिल्या ओव्हरमध्ये 14 वरती पोहोचला. म्हणजे याच सरासरीने गेला तर 60 धावा संख्या सहजपणे काबीज करेल. त्यामुळे ओव्हरमध्ये 3 फटके टार्गेट ठेवलं तर मोठी धावसंख्या 100% उभारेल तो दुर्वा 11 सावळे. ओव्हर नंबर 1 मध्ये वैभव रसाळ होता, आता ओव्हर नंबर 2 मध्ये आला हर्षद. नवीन खेळाडू यावर्षी स्वर्गीय मंगेश 11 जयगाव धोत्रे संघाचा हर्षद जो ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. सामना करेल गौतम धुले. पहिला चेंडू हर्षदचा थोडा खराब होता, असं वाटलं की गौतम साठी चांगली संधी आहे, पण शॉर्ट बॉल आला गौतम धुले सावळे संघाचा. हा डेव्हिड वॉर्नर, तर डेव्हिड वॉर्नरची रिटायरमेंट झालेली आहे, आता टेस्ट क्रिकेटमध्ये डेव्हिड आहेत. गौतम धुले आता पहिला चेंडू खराब आल्यानंतर पुन्हा आपल्या माइंड गेमने इथून हर्षदला खेळावं लागणार आहे. कारण ओव्हरमध्ये 14 आल्या, 60 धावा या मैदानावरती पाहिजेत डिफेन्स करण्यासाठी आणि त्यासाठी एफर्ट्स लावावे लागणार आहेत बॅटर गौतम आणि अक्षय मोडकला. दुसरा चेंडू हर्षदचा लगातार 2 डॉट बॉल, धावा आहेत त्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 14, 2 चेंडू डॉट आले. धोत्रे संघाने चांगला खेळाडू यावर्षी लॉन्च केलाय हर्षदच्या स्वरूपात आणि त्याची कामगिरी दमदार आहे. कुठल्याही ओव्हरमध्ये तो बॉलिंग करण्यासाठी येतो, मग पॉवर प्ले असू द्या किंवा लास्ट ओव्हर असू द्या किंवा मिडल ओव्हर असू द्या, प्रत्येक ओव्हरमध्ये त्याची गोलंदाजी आणि लगातार 3 डॉट बॉल इथून काढलेत. ते मात्र गोलंदाज हर्षदने गौतम धुळे समोर कुठलंही उत्तर नाहीये या गोलंदाजीला भेदण्यासाठी आणि आता हर्षदच्या बॉलिंग मार्क वरती सध्या 3 बॉल मध्ये एकही धाव त्याने खर्च केलेली नाहीये. चेंडू टाकला हर्षदने, व्हाईट बॉल इथून लेग स्टिकच्या बाहेरून चेंडू निघाला आणि 1 रनने धावसंख्या 15, 3 बॉल 15 धावा. या ठिकाणी आपण पाहतो ऍडव्होकेट शैलेजी चवळे सर या ठिकाणी उपस्थित झाले. ऍडव्होकेट शैलेजी चवळे सरांना विनंती करायला सर आपण मंचावरती आसनस्थ व्हावं आणि पात्रज जिल्हा परिषद युवा सेना विभाग प्रमुख अंजप संघाचे दिग्गज खेळाडू नरेश मिनविने दादा या ठिकाणी उपस्थित झाले. नरेश दादा आपण देखील यावं. फटका चांगला गौतम धुलेचा गॅप आहे, खेळाडू अंतर कव्हर करू शकणार नाहीत आणि धावा मिळाल्या 4, चौकार. आदरणीय बालू मोडक साहेब उपस्थित झाले. बालू मोडक साहेब आपण देखील स्टेजवरती आसनस्थ व्हावं, आपलं देखील स्वागत. गोलंदाज तयार हर्षद गौतम साठी हा ओव्हर नंबर 2 चा चेंडू क्रमांक 5, धावा आहेत त्या मात्र 19. अवघ्या 5 धावा 5 चेंडू मध्ये दिल्या त्या हर्षदने आणि गौतम धुले अजूनही खेळपट्टीवरती थांबला. अजून 2 ओव्हर आहेत या मॅच मध्ये, त्यामुळे 19 धावसंख्येला त्यांना 60च्या पार देखील घेऊन जाता येईल. लास्ट बॉल इथून हर्षदचा, समोर गौतम धुले फेस करेल लास्ट बॉल. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 2, थांबवले अक्षय मोडकने. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. बॅटिंग करणाऱ्या दुर्वा 11 सावळे टीमची धावसंख्या 2 विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या मात्र 19. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 14 वैभव रसाळच्या बॉलिंग वरती आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये हर्षद या गोलंदाजाने धावा दिल्यात व्हाईट आणि चौकाराने फक्त 5, 19 झाल्यात. तिसऱ्या ओव्हरचा यानंतर सामना होईल तो मात्र स्वर्गीय भास्कर 11 अंजप विपक्ष त्यांचे लढेल तो मात्र माळे संघ. तर दोन्ही संघ इथे आपण उपस्थित झाला असा, माळे संघ आपण आला असा तर रिपोर्टिंग करा. यानंतर आपल्या 2 संघामध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण करणार आहोत. जो कॅप्टन उशिरा येईल त्या कॅप्टनला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. फर्स्ट सूचना आणि सेकंड सूचना, येताना दोन्ही कॅप्टनने
टॉस करण्यापूर्वीच आपला प्रवेश इथून निश्चित करायचा आहे. या दोन महत्त्वाच्या सूचना आहेत. वारंवार या सूचना आयोजकांकडून केल्या जाणार नाहीत. त्यामुळे आपण आपल्या प्रतिष्ठेला जपा, कारण आताचं जग हे प्रतिष्ठेचं आहे आणि प्रतिष्ठेनुसार आपण खेळ देखील करा. चांगला फटका आहे तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती अक्षय मोडकचा. खराब फिल्डिंग झाली, बॉल बाउंड्री लाईनच्या पार, भेटलाय चौकार. आकाश रसालचे तिसरा बॉल फुल टॉस गॅप मध्ये, मोठा शॉट आहे गौतम धुलेचा, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये ठोकलाय चौकार. चला चेंडू येतात, बॅटर नवीन चेंडू आम्ही देतो बघा, ते चेंडू चेक करा. आणखी एक चेंडू घ्या. धावा झाल्यात आतापर्यंत 28. धावा झाल्यात. तिसरं षटक सुरू आहे आणि 3 बॉल इथून संपलेत. 28 धावा. बॅटिंग दमदार करतो गौतम धुले. सुरुवातीचे चेंडू जरी डॉट गेले तरी आता मात्र त्याने वेग पकडलाय आणि गोलंदाज आकाश रसालवरती 3 बॉलवरती धावा आल्यात. म्हणजे 3 बॉलमध्ये 9 धावा दिल्यात आकाशने. फटका चांगला गौतम धुलेचा, लॉंग ऑनच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क ठोकलाय गौतम धुलेने षटकार. धावा संख्या पुढे गेली, जाऊन पोहोचतीये 34. गौतम धुलेचे शॉट इतके भारी आहेत की खडे खडे तो षटकार खेळतो आणि हीच बॅटिंग करायची होती. सुरुवातीच्या ओव्हर पासून अक्षय मोडकने ते दाखवलं होतं, एकदा का चेंडू कनेक्ट झाला तो बाउंड्री लाईनच्या पार जातोय. फक्त बॅट वरती घेणं हे फलंदाजाचं काम आहे आणि ते सध्या आता गौतम धुले करतोय. धावा झाला 34. चेंडू संपलेत आकाश रसालचे 4. ओव्हर नंबर 3 इथून सुरू आहे. पाचवा चेंडू फटका गौतम धुलेचा मिड विकेट कडे खेळाडू आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू निघालाय. बाउंड्री लाईनच्या पार षटकार चौकारांचा पाऊस पडलाय. तो दुर्वा 11 सावले टीमने धावा झाला त्या षटकाराने. प्राइज आहे आणि अशीच बॅटिंग करणं गरजेचं आहे.
पुन्हा एकदा लास्ट बॉल वरती गौतम धुलेने ठोकला हवाई हल्ल्याने षटकार. धावसंख्या पोहोचली 3 ओव्हर मध्ये 44. 2 ओव्हर मध्ये धावा होत्या 19 आणि ह्या ओव्हर मध्ये धावा दिल्या तेव्हा आता आकाश रसालने 25 धावांची ओव्हर ठोकली आणि गौतम धुलेच्या बॅट मधून आलेले षटकार चौकार मागे 4 बॉल वरती तुफानी हल्ला त्याने चढवला आकाश रसाल वरती आणि जय गावदेव स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीम वरती. पुन्हा एकदा फटका हवेत. खेळाडू पोचतील का. समोर होता चेंडू भरत होते त्या ठिकाणी भरपूर वेगाने भरत धावले असते कदाचित कॅच कॅरी झाली असे. 2 रन आल्या धावसंख्या पोचली 52. अक्षय मोडकने आता देखील मनामध्ये परफेक्टपणे गेम प्लॅन बनवला की येणारा प्रत्येक चेंडू हा सीमा पार गेला पाहिजे आणि किरण रसाल अनुभवी गोलंदाजाकडे हे धोत्रे संघाचं षटक. रिव्हर्स खेळत होता अक्षय त्या ठिकाणी फक्त मिलेल सिंगल. पॉइंटच्या खेळाडूने केला चेंडू कव्हर आणि 53 धावा बॅटिंग करत असताना पोहोचल्यात दुर्वा 11 सावळे संघाचे. केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेतात. त्या तमाम क्रीडा रसिकांचं सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. धावा संख्या 53 बॉल संपलेत ते मात्र किरण रसालचे 3. चौथा बॉल लोवर फुल टॉस पद्धतीने होता आणि खराब फिल्डिंग झाली तिथे. बॉल लेफ्ट केला आणि सेफ राहिलाय तो गौतम. 1 रनने धावसंख्या 54. मागे 2 बॉल वरती आल्या 2 सिंगल. आता 2 चेंडू शेवटचे शिल्लक येत्या पहिल्या इनिंगचे आणि धावसंख्या सध्या बोर्ड वरती ती मात्र 54. चला माळे संघ इथे आपण पोहोचला असाल तर त्वरित टॉस साठी यायचं. माळे टीमचे कॅप्टन. 5वा चेंडू फटका आलाय. लॉंगॉनच्या ठिकाणी खेळाडू आहे. खराब फिल्डिंग झाली. चेंडू खाली राहिला. जजमेंट आखता आलं नाही आणि चेंडू पोहोचला सीमा पार. चौकार. डीजे. पहिल्या 17चा पडला जाईल. फटका लास्ट बॉल वरती खेळाडू वैभव रसाल बॉल पर्यंत पोहोचलाय. बॉल हातामध्ये फेक होतीये. दुसरा धाव्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा इथून खेळल्या जातील कंप्लीट आणि दुर्वा 11 सावळ्या संघाने परफेक्ट धावा संख्या जमवली आहे. पहिल्या इनिंग मध्ये 60 जे टार्गेट जो अप्रोच होता तो 60 धावा संख्येचा टार्गेट इथून केलंय कंप्लीट आणि आता 61चा टार्गेट दिलंय. तेव्हा आता सेकंड इनिंग मध्ये स्वर्गीय मंगेश 11 जय गावदे धोत्रे टीमला. पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर राहुल करडे दादा सरपंच साहेब देऊ दळवी साहेब आपण इथेच थांबा. राहुल करडे दादा आपण माजी सरपंच देऊ दळवी साहेबांचा सत्कार या ठिकाणी आपण करूया. कॅमेरामॅन प्लीज कव्हर प्रेझेंटेशन बॉक्स. आणि राहुल करडे यांना विनंती करतो की सावळे हेदवली विभागाचं नेतृत्व माजी सरपंच देहू दळवी साहेबांचा सत्कार या ठिकाणी आपण करावा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कॅमेरामॅन ही सर्व
क्षणचित्र टिपतोय तर आपण स्वागत कक्षामध्ये माजी सरपंच देव दळवी साहेबांचा सत्कार या ठिकाणी करावा आणि या आयोजनासाठी माजी सरपंच देव दळवी साहेबांकडून 2000 रुपयाचं अर्थसहाय्य या आयोजनासाठी करण्यात आलं आहे. तर माजी सरपंचाचं मनपूर्वक स्वागत आणि मनापासून आभार की नेहमीच आपल्या स्पर्धेला माजी सरपंच देव दळवी साहेबांचा हातभार लागतो आणि साहेब आज प्रत्यक्ष आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले. साहेबांचं मनापासून स्वागत. त्यानंतर आपण सन्मान घेऊया सावळे हेदळी विभागाचं आणखी एक नेतृत्व अर्थात जैतूशेठ धुळे यांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल आणि जैतूशेठ धुळे साहेबांचा सत्कार क्रिकेटचे प्रचंड मोठे चाहते आणि दरवर्षी आपल्या स्पर्धेला अर्थात गेल्या वर्षी पहिलं पर्व झालं आणि यावर्षी देखील आपण जैतूशेठ धुळे साहेबांना बघतोय की त्यांची देखील सदिच्छा भेट आपल्या या स्पर्धेला. मनपूर्वक जैतूशेठ धुळे आपलं देखील मनापासून स्वागत. तदनंतर विनंती करतोय आदरणीय कशेले पंचायत समितीचे विभाग प्रमुख तथा सावले हेदवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य गणेश मोडक दादांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येईल आणि दादांच्या वतीने आम्हाला रोख रक्कम 2500 रुपयाचा अर्थसहाय्य या स्पर्धेसाठी करण्यात आले. तर राहुल दादा आपण गणेश मोडक दादांचाही सत्कार या ठिकाणी करावा आणि त्यानंतर सोरावले गावाचे आदरणीय जयरामजी धुळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. तर जयरामजी धुळे यांना विनंती करतो की साहेब आपण देखील या मंचावरती यायचं आहे. बाळू मोडक साहेबांना विनंती करतो की आपण देखील या व्यासपीठावरती यायचं आहे. ॲडव्होकेट शैलेशजी चवळे सर या मंचावरती उपस्थित झाले. पाथरज युवा सेना विभाग प्रमुख आदरणीय नरेश मिनमिने दादा या मंचावरती उपस्थित झालेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आणि मी विनंती करेल माले टीमचे कॅप्टन आपण इथे आलात. अंजप संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी टॉससाठी या. तर मी विनंती करतोय कशेले पंचायत समितीचे विभाग प्रमुख गणेश मोडक दादांना की आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस आपण करावा. स्वर्गीय भास्कर 11 अंजप विपक्ष माळे संघ या दोन टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. लगेच आपण करणार आहोत इथून पुढील सामन्याचा टॉस. ग्रामस्थ मंडळ अंतराळ नीड ग्रामस्थ मंडळ अंजप अर्थात कर्जत तालुक्यात नवीन निर्माण झालेल्या ग्रामपंचायत अंजप विभागातील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपल्या विभागाची ही स्पर्धा आहे. आपल्या ग्रामपंचायत विभागामध्ये ही स्पर्धा आहे. त्यामुळे आपण सर्वांनी इथून सन्मानाने या मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं हार्दिक स्वागत. तर पुढील सामन्याचा टॉस अंजप संघाचे कॅप्टन आहेत त्यांनी टॉस साठी यावं. चोरावळे गावाचे आदरणीय जयरामजी धुळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. जयरामजी धुळे साहेब आपण स्टेज वरती येऊन आसनस्थ व्हावं. अंजप संघाचे या वर्षीच्या सीझनचे कॅप्टन नरेश दादा मिनमिने टॉस साठी पुढे जात आहेत आणि गणेश मोडक दादांच्या शुभ हस्ते करतोय आपण टॉस. 4 ओव्हरची मॅच असेल. टॉस इथून केला जातोय. कॉल आहे अंजप संघाचा छापा आणि टॉस जिंकला माळे संघाने अर्थात कॅप्टन सुरेश यांनी टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग आणि दोन्ही टीम कॅप्टनने आपला प्रवेश निश्चित करा ही आयोजकांच्या वतीने सूचना आहे. जर आपला प्रवेश कन्फर्म झाला नाही की तत्पूर्वी मॅच सुरू होणार नाही. इट्स स्ट्रिक्ट वॉर्निंग टू यू. नरेश दादा मिनमिने यांनी टॉस हरलेला आहे आणि आता प्रतीक्षा करतात की विपक्षी टीमचा डिसिजन काय येईल. कारण मैदानाच्या आखाड्यामध्ये नरेश दादा मिनमिने यांचा गेम प्लॅन असतो. विपक्षी टीमचा कौल काय येईल त्यानुसार त्यांची रणनीती ठरत असते. त्यामुळे आपण सगळे वाट बघूया की माळे संघ आता काय निर्णय देईल आणि अंजप संघ यावर्षी अंजप संघाने देखील ट्रॉफी जिंकलेली आहे. त्यामुळे ट्रॉफी विनर अंजप संघाला कोणता निर्णय येईल माळे संघाकडून. 4 ओव्हरमध्ये टोटल जमवली गणेश मोडक दादांच्या दुर्वाई लेवल सावळे संघाने धावा 60 आणि 61चं लक्ष घेऊन पहिला बॅटर गणेश रसाळ.
पहिला चेंडू ऑन साइडला खेळलेत, केतन धुळे हाताला स्पर्श झालाय, चेंडू मागे गेला आणि तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट केली जाते. पहिल्या बॉलचा खेळ सुरू झाला आणि गणेश रसाल, आकाश रसालने सुरुवात करतो धोत्रे संघ. गेल्या वर्षी याच टुर्नामेंटमध्ये असेच टुर्नामेंट आणि या टुर्नामेंटमध्ये अंजप आणि धोत्रे संघ लगातार लॉट्स मध्ये होते, त्यामुळे यावर्षी देखील तशीच मॅच आपल्याला बघायला मिळेल का की काही उलटफेर होईल आपल्याला बघायचंय. ओव्हर नंबर 1 मध्ये रुपेश धुळे आलाय, चांगला चेंडू रुपेशचा थोडा बाहेर निघालाय, एका एक्स्ट्रा रनने सुरुवात करतोय. सूरज जाधव या ठिकाणी आलेत, आयोजन कमिटीचे सदस्य. सूरज चांगली कामगिरी करतात मागील 2 दिवसामध्ये. पप्पू जाधव स्कोररच्या भूमिकेत त्यांचं काम चांगलं आहे, त्यांचंही कौतुक. कपिल हिलाल देखील पूर्ण स्टेज कव्हर करतात, कपिल हिलाल यांचं देखील मनापासून कौतुक. जाऊया मॅचकडे. रुपेश झुळे बॉलिंग मार्कवरती, पॉवर प्लेची ओव्हर. चांगला चेंडू रुपेश झुळेचा, जबरदस्त बॉलर आहे, मिचेल स्टार्कचा फॅन असणारा, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा भरपूर मोठा चाहता आहे तो रुपेश झुळे. मिचेल स्टार्क असेल, जॉन्सन असेल, या खेळाडूंची बॉलिंग स्टाईल तो नेहमीच फॉलो करतो आणि आपला लेफ्ट हँड बॉलिंग स्टाईलने खेळाडूंना चकवण्यामध्ये तो माहीर आहे. पुन्हा एकदा रुपेशचा चेंडू खराब आहे, एक्स्ट्राच्या धावा तो खर्च करतो. त्या धावा थांबवायच्या सावळ टीमला, तिथून एक्स्ट्रा धावांनी धावसंख्या वाढवतोय. 2 वाईट आले, 2 चेंडू, धावसंख्या पोहोचतीये ती मात्र 3. सगळ्यांचं लक्ष लागलं. आदरणीय जैतुशेठ धुळे, माजी सरपंच देऊ दळवी, कशले पंचायत समितीच्या विभाग प्रमुख गणेशदादा मोडक, बालू मोडक साहेब, पंडित मोडक साहेब, किरणदादा कोंडिलकर, असे सगळेच पाठीराखे सावळे टीमचे. फटका चांगला, एक पाऊल पुढे हवेत आणि जजमेंट होतं, पण खेळाडूच्या डोक्यावरून पोचलाय, लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. थँक्यू डीजे. चला माळे संघ आपला डिसिजन आम्हाला कळवा लगेच. बॅटिंग बॉलिंग करण्याचा निर्णय माळे टीमने स्वीकारला आणि बॅटिंग असेल ती स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप टीमची. गोलंदाज तयार रुपेश झुळे, आकाश च्या समोर खोला टाकलाय चेंडू, इथून आलाय डॉट बॉल. ओव्हर चांगली आहे रुपेश झुळेची आणि 3 चेंडू इथून केलेत समाप्त. 4 बॉल इथून झाले समाप्त. धावसंख्या पोहोचली आहे 9. 15चं रिक्वायर्ड रन रेट आहे बॅटिंग करणाऱ्या जय गावदेव स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीमला आणि पहिल्या 4 बॉल मध्ये फक्त 9 धावा दिल्यात. 5वा चेंडू रुपेश झुळेचा, समोर ठेवला चेंडू, आकाश रसाल अगदी स्टंपच्या क्लोज आहेत आणि ऍडव्होकेट शैलेश चवळे सामना बघण्यासाठी आलेत. आयोजनाला त्यांची सदिच्छा भेट आहे आणि सरांचा सन्मान या एका षटकाच्या समाप्तीनंतर होईल. जबरदस्त मॅच आहे. पहिल्या 5 चेंडू मध्ये रुपेश झुळेने फक्त 9 धावा दिल्यात, 1 षटकार फक्त आपण पहिल्या ओव्हर मध्ये आणि आकाश रसालला पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवलंय ते गोलंदाजी करणारे रुपेश झुळेने. लास्ट बॉल, शेवटचा बॉल बॅट मधून आला, लॉंग ऑन मध्ये षटकार. धावा पोहोचल्यात पहिल्या ओव्हर मध्ये 15. या ठिकाणी सावळे गावाच्या आदरणीय किरणदादा कोंडिलकर या ठिकाणी उपस्थित आहे. दादांचा सत्कार या ठिकाणी आम्ही करणार आहोत. तर मी विनंती करतो कपिल हिलाल यांना, कपिल आपल्या शुभास आपण किरणदादा कोंडिलकर यांचा सत्कार या ठिकाणी करावा. गणेशदादा मोडक यांचे उत्तम सहकारी आणि सावळे हेदवली विभागामध्ये धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे ते किरण कोंडिलकर दादांचा सत्कार आपण सन्माननीय तंटामुक्ती अध्यक्ष पंढरनाथजी हिलाल साहेब यांचे सुपुत्र कपिल हिलाल यांच्या शुभ हस्ते किरण कोंडिलकर यांचा सत्कार या ठिकाणी करतोय. या स्पर्धेच्या सर्व ट्रॉफीज अर्थात 41 ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये दिल्यात. सन्माननीय तंटमुक्ती अध्यक्ष पंढरीनाथ रावजी हिलाल यांच्या वतीने 41 ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये देण्यात आल्यात. त्यामुळे लक्ष 2024 स्पर्धा आहे स्वर्गीय मंगेश स्मृती चषक आणि या स्पर्धेला पंढरनाथ रावजी हिलाल यांच्या वतीने 41 ट्रॉफी दिल्या आणि त्यांचा सुपुत्र कपिल हिलाल यांच्या शुभ हस्ते आपण किरण कोंडिलकर यांचा करतो इथून सत्कार. पहिला चेंडू ओव्हर नंबर 2 चा खेळ झालाय सुरू आणि धावा आहेत त्या मात्र 15.
17 चेंडू गौतम बॉलिंग मार्कवरती आलाय आणि 17 बॉलमध्ये धावा पाहिजेत ही मॅच जिंकण्यासाठी जवळपास 46. 17 बॉल 46 धावा. गौतम धुळेच्या तुफानी बॅटिंगने 60 धावा संख्या उभारली. आता गौतम धुळेच्या भेदक गोलंदाजीने विपक्षी टीम अर्थात धोत्रे टीमला थांबवण्यासाठी एक गोलंदाजी मधला अस्त्र. फटका गणेश रसालचा ऑन साइडला आला. मिड विकेट म्हणून खेळाडू आले. पुढे हातामध्ये चेंडू आहे त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही आणि 1 रनने धावसंख्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर 16. ग्रामस्थ मंडळ अंतराळ नीड, ग्रामस्थ मंडळ अंजप या सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण धाऱ्याच्या वाडीचे जे ग्रामस्थ असतील सगळ्यांना विनंती आहे की आपण इतरत्र न थांबता सगळ्यांनी मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. आज स्टेज भरभरून आहे. 2 दिवस भरपूर कामानिमित्त सर्व होते. आज या विभागातील सर्वच ग्रामस्थ स्पर्धा बघण्यासाठी रोडवरती जे आमचे प्रेक्षक थांबलेत कृपया गाडी आपण रोडवरती पार्क करू नका म्हणजे इतर गाड्यांना त्याचा त्रास होणार नाही. फुल टॉस, खराब चेंडू, ताकद लावली आकाशने आणि खराब चेंडूचा समाचार घेतला आणि ठोकलाय षटकार. थँक्यू डेजे. जबरदस्त बॅटिंग आकाश करतोय. खराब चेंडू आला की त्यावरती षटकार किंवा चौकारा ठरलेला आहे या खेळपट्टीवर. चांगला चेंडू गौतम धुलेचा. एका चेंडू नंतर कमबॅक केलं गौतमने. धावसंख्या 61 इथून चेस करायची आणि पहिल्या 4 बॉलमध्ये गौतमने धावा दिल्या 7, रुपेशने धावा दिल्या होत्या 15. अशा 10 चेंडूमध्ये 22 धावसंख्येवरती पोहोचलाय तो जय गावदेव स्वर्गीय मंगेश इलेवन धोत्रे संघ. 4 बॉल संपलेत गौतमचे. 2 चेंडूंचा खेळ. ओव्हर नंबर 2 इथून बाकी आहे. 5वा चेंडू फटका ऑन साइडला. खेळाडू आहेत समोर आहे चेंडू रुपेशच्या हातामध्ये आणि तिथून बॉल फेक होईल आणि 1 रनने धावसंख्या 23. 15ची सरासरी इथून चेस करायची प्रत्येक ओव्हरमध्ये बॅटिंग करणाऱ्या धोत्रे टीमला आणि 5 चेंडू संपलेत. गौतमने धावा दिला 5 बॉलमध्ये फक्त 8 म्हणजे ओव्हरच्या सरासरीने 7 धावांनी पिछाडीवर आहे तो मात्र धोत्रे संघ. आणि दुर्वा इलेव्हन सावळ्या संघाची मागील 2 ओव्हरमध्ये जी बॅटिंग झाली त्या बॅटिंगने जवळपास 41 धावा त्यांनी 2 ओव्हरमध्ये ठोकून काढल्या. पुढे आले गौतमच्या बाजूने चेंडू निघालाय. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आले. बॉल त्यांनी कव्हर केलाय आणि 2 ओव्हरमध्ये धावसंख्या पोहोचली आहे 24. येणारे चेंडू असणार आहेत या स्पर्धेमध्ये 12 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 37 धावसंख्येची. चौकाराने 28 धावा पाहिजेत 11 चेंडू मध्ये 33. सामना क्लोज घेऊन जायचा आहे तर इथून फटकेबाजी पाहिजे धोत्रे टीमची आणि गणेश रसाल आता 11 बॉल आणि 33 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. किरण करडे स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आहेत आणि मेन अंपायर्स ऑल टाइम परमनंट 4 दिवस अक्षय जाधव मेन अंपायरच्या भूमिकेत. चांगला बॉल टाकला अक्षय मोडकने. मॅच मध्ये दोन्ही बाजूने रस्सी खेच सुरू आहे आणि दुर्वा इलेव्हन सावळ संघासाठी आंतरड नीडची स्पर्धा नेहमीच लकी ठरलेली आहे. मैदान नंदनवनचा असू द्या
किंवा बस स्टॉपच्या बाजूचा असू द्या, दुर्वा इलेव्हन सावळ्या संघाची ताकद आंतर नीटच्या स्पर्धेमध्ये नेहमीच वाढलेली असते. आणि गणेश मोडक दादांचा पाठिंबा, दादांनी आतापर्यंत 5-6 वर्षामध्ये कधीही काम बघितलं नाही, पैसा बघितला नाही, संघाच्या पाठीशी ज्या ज्या टुर्नामेंटमध्ये एंट्री घेतली त्या त्या टुर्नामेंटमध्ये पॅकरशिप केली ती गणेश मोडक दादांनी. गोलंदाज तयार, फटका चांगला गणेश हवेत आहे आणि इथून खेळाडूच्या डोक्यावरून आधी अंदाज बांधायला हवा होता. षटकार. येणारे 9 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा पाहिजे 27. 9 चेंडू 27 धावा. 1-2 डॉट बॉल अपेक्षित आहेत गोलंदाज अक्षय मोडक कडून. चांगला चेंडू टाकला अक्षय मोडकने. पात्र जिल्हा परिषद विभाग प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वाचा बेस्ट बॉलर ठरला होता अक्षय मोडक. 8 चेंडू आणि 27 धावांची गरज. 8 बॉल 27. दुर्वा इलेव्हन सावळे संघ मैदानावरती पूर्णपणे आपल्या बॉलिंग अटॅकने धोत्रे संघाला इथून परास्त करेल का, की आपल्या बॅटिंग स्टाईलने धोत्रे संघ विजयाच्या पार जाईल. 1 रन दुसरीचा कॉल आहे आणि विकेट बहाल केली की नाही हे बघायचं. या संपा रन्स इथून कंप्लीट. धावा मिळतील 2. धावा 2. 7 चेंडू धावा पाहिजेत तर मात्र 25. 7 बॉल 25 ची गरज आहे. अक्षय मोडकचा शेवटचा टप्पा आणि गणेश रसालचा फटका. खेळाडू आला रुपेश, बॉल पकडलाय, फेक होतीये स्ट्रायकर एंडला आणि विकेट इथून येते ती गणेश रसालची. धावा मिळाल्या 2 आणि 6 चेंडूचा खेळ इथून बाकी. मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजे 6 बॉल मध्ये 23. थँक्यू. या ठिकाणी 6 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे आणि गोपालजी भगत साहेब अंतराळ नीडचे प्रतिष्ठित नागरिक गोपालजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. 6 बॉल 23 धावांची गरज. धावा भरपूर आहेत. 4 शॉटचा खेळ आहे. 4 शॉटचा खेळ आहे आणि हे मैदान असे की जिथे बॅट वरती एकदा चेंडू आला की तो बाउंड्री लाईन पार क्लिअर होतोय. त्यामुळे सामना 1-2 डॉट बॉल आले तर दुर्वा इलेव्हन सावळे संघ सामन्यावरती पकड बनवू शकेल. पण वैभव रसाल आणि आकाश रसाल जी विकेट हवी होती मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या टीम कडून वैभवची, तो वैभव खेळपट्टीवरती आलाय. थोडं टेन्शन आहे सुरुवातीच्या 2-3 चेंडूवरती. एकदा 2-3 चेंडू जर चांगले आले बॉलरचे तर सावळेकरांच्या विजयाचा जो शिक्का आहे तो मुर्तब होईल. पण जर पहिल्या 2 चेंडूवरती जर धावा आल्या तर मॅच मात्र शेवटच्या बॉल पर्यंत बनू शकेल. काल वंजारपाडाने बीड संघाला 3 ओव्हरमध्ये 25 करू दिला नाही आणि आधीच्या मॅच मध्ये बीड संघाने 62 धावा ठोकल्या होत्या. काही होऊ शकेल. त्यामुळे मागे 2 दिवसामध्ये मी लाईव्ह मॅचेस बघितल्या. पहिल्यांदा बॅटिंग करणारे संघ पहिल्या 2 मॅच मध्ये जिंकले. पण आता तिसऱ्या दिवसाचा खेळ पुन्हा तीच परंपरा 2 दिवसाची राहील का. 1 ओव्हर आणि इथे पहिला चेंडू खराब. पहिलाच खराब बॉलने धावा दिल्यात 5. नशिबाने भरपूर धावा राहिल्या होत्या गोलंदाज सनीसाठी.
का खेळाडू नाहीये त्या रिझर्व मध्ये, आलाय षटकार. धावांची गरज. आउट की नॉट आउट, अपील जोरदार होती. करायचं काय हा मोठा प्रश्न पडलाय. नक्की करायचं काय, नक्की करायचं काय हा मोठा प्रश्न होता. आणि एकच रन इथून मिळेल. पंचांचा इशारा होता की त्या ठिकाणी चेंडू एस्टम पासून थोडं दूर आहे. अर्थात LBWच्या अपीलवरती बऱ्याच जणांना असं वाटलं की नो बॉल आहे. अक्षय जाधव आपण फक्त स्तब्ध राहा LBWच्या अपीलवरती, नाही तर मोठा प्रश्न पडायचा फिल्डिंग करणाऱ्या टीमला. 3 बॉल 10 धावा करायचा. सामना पुन्हा एकदा झुकवलाय तो सनी धुळेच्या एका धावेने. 3 बॉल आणि 10 कंपल्सरी चेसिंग. 3 बॉल मध्ये 10. फटका आलाय, फटका आला आणि बाउंड्री लाईनच्या पार ठोकलाय षटकार. पहिल्या बॉलवरती आलेल्या 5 एक्स्ट्रा धावा. त्यानंतर सामना बनलाय 2 बॉल 4. फटका आकाश रसाळचा आणि विनिंग शॉट जिंकलाय तो मात्र जय गावदेव स्वर्गीय मंगेश धोत्रे संघ. अभिनंदन टीम धोत्रे. आणि हार्ड लक सावळे संघाची. पहिल्या बॉलवरती जर 5 धावा आल्या नसत्या तर सामना बनला असता. 23 धावा भरपूर होत्या लास्ट ओव्हर मध्ये. चुकी घडली पहिल्या बॉलवरती आणि त्यानंतर सामना खेचला तो मात्र बॅटिंग करणाऱ्या धोत्रे टीमने. अभिनंदन टीम धोत्रे. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरलाय, ज्याच्या बॅट मधून टोटल 61 मध्ये 32 धावांची इनिंग पाहिली. त्या आकाश रसालला इथून मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. आकाश रसाल आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या ठिकाणी यावं आणि माळे टीमने फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करावा. आणि जबरदस्त चेसिंग राहिली. 61 धावा इथून चेस झाल्या आणि दुर्वा 11 सावळे संघ जो विजयाच्या दिशेने होता, एक खराब चेंडू आणि सामना इथून पूर्णपणे बदलला आणि जिंकला तो मात्र धोत्रे संघ. अभिनंदन टीम धोत्रे. आकाश रसाल मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी आकाश आपण यावं या ठिकाणी. आपल्याला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल आणि स्वर्गीय भास्कर 11 अंजप विरोधात लढेल तो मात्र माळे संघ. माळे संघ फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय. आणि आदरणीय सन्माननीय विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत बोरिवली ज्ञानेश्वरजी करडे साहेब आणि आता नवीन ग्रामपंचायत बनली आहे ग्रुप ग्रामपंचायत अंजप, त्याचबरोबर तातुरामजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कदाचित लक्ष 2024 आणि त्या लक्षानुसार किती उमेदवार क्रीडांगणात येतील रिंगणात येतील ते बघायचं आहे. चला आपण माळे संघाने टॉस जिंकलाय. फिल्डिंगचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. जय हनुमान क्रिकेट संघ माळे. मॉन्टी कॅप्टन आहेत आणि